रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात पत्रकार, नगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांच्यासाठी विशेष तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। आज 14 एप्रिल रोजी आयोजित या उपक्रमात माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीही उपस्थिती लावली। यावेळी डॉक्टर गवळी यांनी रुग्णांसाठी महत्त्वाची माहिती दिली। त्यांच्या माहितीनुसार वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत बाह्य रुग्णांसाठी मोफत ओपीडी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या सुविधेचा लाभ रोहा शहरासह परिसरातील नागरिकांना मिळणार आहे। याशिवाय स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा देखील उपलब्ध राहणार आहे। तसेच डिलिव्हरी, सिझेरियन, मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया या वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अल्पदरात करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। रोहा आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर तन्वी रोहन पंधारे, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संचालिका व स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ या ह्याने सगळ्या लोकांना अभिवादन करते। आम्ही इथे वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट रोहा व आपले सगळ्यांचे लाडके खासदार माननीय श्री सुनील तटकरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले आदितीताई तटकरे आणि आपले आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या संकल्पनेतून आपण हा एक उपक्रम चालू केलेला आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने 6 मार्च 2026 पासून आपण रोज सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत आपण मोफत जनरल ओपीडी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप अभिनंदन। आज आपण गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आज सर्व पत्रकारांसाठी, सर्व पोलीस बांधवांसाठी आणि नगरपालिकेच्या कर्मचारी वृंदासाठी आपण मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। मला सांगताना खूप आनंद होत आहे की आपल्या रायगड जिल्ह्याचे खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब, माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे साहेब आणि आपल्या माननीय मंत्री आदितीताई तटकरे साहेब यांच्या मार्फत आपण वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट याच्या सर्व आरोग्यदायी ज्या योजना आहेत त्या आपल्या गॅलेक्सी हॉस्पिटल मधून आपण सुरू करत आहात। वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट मधून आपण सर्वात प्रथम सांगायचं म्हणलं तर प्रत्येक रुग्ण हा ओपीडी किंवा चेकअप साठी डॉक्टरांकडे जाताना त्यांची फी किती असेल या विचारातून खूप वेळा टाळतो, परंतु वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट मधून आता सध्या आपण गेले 6 मार्च महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त पूर्णपणे ओपीडी बाह्य रुग्ण विभाग हा आपण मोफत केलेला आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 7, आवर्जून संध्याकाळी 10 ते 7 सांगायचा उद्देश असा आहे की या वेळेमध्ये जर आला तर डॉक्टरांची अवेलेबिलिटी पूर्णपणे आपल्यासाठी असेल। त्याशिवाय मोफत तपासणीच नसून तर बाकी जर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तन्वी मॅडम आहेत किंवा मी नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून जर आमच्या दोघांची कोणती ओपीडी असेल तर याच्यामध्ये वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपण 50% सूट देण्यात आलेली आहे। जर ओपीडी आमची 400 रुपये असेल तर आम्ही 200 रुपये किंवा 300 असेल तर 150 रुपये फक्त एवढीच ओपीडी केलेली आहे। याशिवायही कोणते काही ऑपरेशन असतील, नॉर्मल डिलिव्हरी असेल, सीझर असेल, मोतीबिंदूचे ऑपरेशन्स असतील किंवा इतर कोणते ऑपरेशन असेल हेही वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एकदम अल्प दरामध्ये करतो आहे, जेणेकरून रोहा आणि रोहाच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व रुग्णांना या गोष्टीचा फायदा घेता येईल। त्याचबरोबर आपण फ्री ऑफ कॉस्ट ही एक संकल्पना राबवली, त्या संदर्भात जे काही गरजू नागरिक यांच्याकडे यांना काय आवाहन केलं? मोफत रुग्ण तपासणीसाठी आजकाल जसं मी मगाशी आपल्याशी बोलताना बोललो की ज्यांचं हातावर पोट आहे, म्हणजे जे लेबर असतील, त्यांचा रोजचा रोज दैनंदिन जो काही इन्कम येईल त्याच्यावरच घर चालतं, अशा लोकांना कुठल्याही ठिकाणी 300 रुपये देऊन ओपीडी, 300 रुपये देऊन डॉक्टरांना दाखवणं खूप मुश्किल होऊन जातं। तर ते तो आजार तसाच अंगावर काढतात आणि तो आजार खूप भयानक रूपामध्ये आल्यानंतर त्यांना समजतं की असं आहे। तर हा सगळा भाग आपण टाळता यावा यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत असेल। तसेच त्यांना काही रक्त तपासणी असतील किंवा काही याच्यामध्येही आपण सवलत देत आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।